नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करा. तर महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेत दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता त्यातून 18,000 कोटींचा तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी निकष तपासण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर नेमके कोणते निकष तपासले जाणार आहेत पाहूया. आता उत्पन्नाचा दाखला तसेच आयकर प्रमाणपत्र, मिळणारे निवृत्तीवेतन, चारचाकी वाहने आणि 5 एकरपेक्षा कमी जमीन असे सर्व निकष तपासण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे एका कुटुंबातील 2च महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. यापूर्वी 2 कोटींपेक्षा अधिक महिलांना ही रक्कम मिळाली, त्यामुळे आता या निकषामुळे लाडक्या बहिणींची संख्या निम्म्यावर येईल असा अंदाज आहे. तर आता तुम्ही म्हणाल यात आनंदाची बातमी काय, तर शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी कळेल. मागे विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना ऑक्टोबर व नोव्हेंबर या 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकदम मिळाले. आता निवडणूक संपली, निकाल लागला, आचारसंहिताही संपली, नवीन सरकार सत्तेवर बसले, तरी देखील डिसेंबरमधील 1,500 रुपये कधी मिळणार? याचे उत्तर लाडक्या बहिणींना कोणाकडूनच मिळत नसल्याची स्थिती आहे. आता दरमहा 2100 रुपये नंतर द्या, पण तूर्तास 1500 रुपये मिळावेत, अशा महिलांच्या प्रतिक्रिया आहेत. मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे. तर आनंदाची बातमी ही की मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यावर डिसेंबर व जानेवारीचा एकदम लाभ दिला जाणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.